नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण इथे बनवणार आहोत टी टाइम इन्स्टंट कचोरी। अगदी टी टाइम स्नॅक्ससाठी ही कचोरी तुम्ही इझिली घरात बनवू शकता। इतकी इन्स्टंट ही कचोरी तयार होते। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता ही इतकी खस्ता तयार होते। अगदी खुसखुशीत अशी ही कचोरी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 3 कप मैदा। तर मी या एका मोठ्या भांड्यामध्ये या कपने मोजून 3 कप एवढा मैदा घेते। हा मैदा मी चाळून घेतलेला आहे। तसंच यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहन। तर मोहनासाठी मी यात घालते आहे अर्धा कप एवढं तूप। तर साजूक तूप आपल्याला इथे वापरायचं आहे। साधारणतः कडकडीत जर आपल्याला पुऱ्या किंवा एखादा प्रकार करायचा असेल तर तिथे आपण तेल गरम करून वापरतो, मात्र जर तीच गोष्ट आपल्याला खुसखुशीत करायची असेल तर आपण तुपाचा वापर करायचा आहे। त्याचप्रमाणे प्रमाण हे असं आहे की 100 ग्रॅम जर तुम्ही मैदा घेत असाल तर साधारण 25 ग्रॅम एवढं तूप तुम्हाला तिथे घ्यायचं आहे। तूप थोडंसं पातळ केलेलं असावं जेणेकरून त्याचं योग्य प्रमाण आपल्याला घेता येतं। आता हे तूप आपल्याला या मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। तर हे पूर्ण मैद्याला व्यवस्थित असं चोळून घेतल्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने ह्याचा गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे आपलं व्यवस्थित तूप इथे मैद्यामध्ये पडलेलं आहे। चवीनुसार आपण यात मीठ घातलं होतं। आता रूम टेम्परेचर पाण्याने ह्याला आपल्याला अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर छान असं मी ह्याला मळून घेते। हे पीठ मळते वेळी हे पीठ आपल्याला अगदी मऊ मळायचं आहे, जेणेकरून आपल्या ज्या कचोऱ्या तयार होणार आहेत याला क्रॅक जाणार नाहीत व अगदी छान अशा आपल्या कचोऱ्या तयार होतील। तर अगदी मऊ असं हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। छान असं हाताने व्यवस्थित स्ट्रेच करत हे पीठ मी इथे मळून घेणार आहे। त्यामुळे ह्यामध्ये व्यवस्थित इलॅस्टिसिटी येईल व आपलं पीठ जे आहे ते अगदी लवचिक होऊन जाईल। त्यामुळे आपल्या कचोरीसुद्धा अगदी छान तयार होतील। ते पहा, अशा पद्धतीने मी हे पीठ इथे व्यवस्थित असं मळलंय व हे अशा पद्धतीने पीठ मळण्यासाठी मला साधारण 1.25 कप एवढं पाणी लागलेलं आहे। आता हे अशा पद्धतीने 7-8 वेळा आपटून ह्याला व्यवस्थित मऊ करून घेते। तुम्ही पाहू शकता अगदी छान व मऊ असं आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे। तर हे पहा, तर आता हे पीठ आपल्याला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर हे पीठ अशाच पद्धतीने एका ओल्या कपड्याने मी व्यवस्थित असं झाकून 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहे। हा रेस्ट टाइम देणं इथे फार गरजेचं आहे। जितकं पीठ तुमचं छान रेस्ट करेल तितकेच छान आपल्या कचोऱ्या तयार होतील। मीन टाइम आपण इथे स्टफिंग तयार करून घेऊया। तर स्टफिंगसाठी मी इथे घेतलेली आहे ही भुजिया। तर ही आलू भुजिया नसून जी नॉर्मल येलो भुजिया येते ती भुजिया मी घेतलेली आहे। ही भुजिया आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायची आहे व त्यानंतर आपण यात चिंच व खजूरची चटणी घालणार आहोत। ते पहा, इथे मी ही मिक्सरमध्ये छान अशी ग्राइंड करून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला मीठ अजिबातही वापरायचे नाहीये, कारण आपल्या भुजियामध्ये ऑलरेडी मीठ आहे। यात मी घालणार आहे थोडेसे ड्रायफ्रुट्स, हे अगदी तुमच्या आवडीवरती आहे। तर यात मी घेतलेले आहे थोडेसे काजू बदाम व थोडे मनुका, जे मी असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते यात घातले। यात आपण घालूया अगदी 1/4 टीस्पून एवढी लाल मिरची पावडर। त्याचप्रमाणे मी यात घालते थोडासा चाट मसाला। छान अशी चटपटीत चव येण्यासाठी मी इथे चाट मसाला वापरलेला आहे। आता आपल्याला यात घालायची आहे ही चिंच व खजूरची गोड व आंबट अशी चटणी। तर इथे ही चटणी मी साधारण 7-8 महिन्यासाठी अशा पद्धतीने बनवून स्टोर करते। तर ही आपल्या आवडीनुसार आपल्याला इथे ॲड करायची आहे व छान असं आपण ह्याला मिक्स करून घेऊया। इथे एकदा मिक्स केल्यानंतर आपण थोडं टेस्ट करून पाहूया व लागली तर आपण पुन्हा यामध्ये थोडीशी चटणी ॲड करणार आहोत। ही चिंच व खजूरची चटणी साधारणतः आपण आपल्या चाट आयटम्समध्ये वापरतो। ही बनवण्याची कृती अगदी साधी आहे। साधारण 1 कप खजूर, त्यासाठी अगदी पाव कप एवढी चिंच भिजवून मी दोघांचा पल्प काढून घेतला। त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर, थोडं जिरं, चाट मसाला, काळं मीठ व साधं मीठ घालून ह्याला छान असं मिक्सरमधून फिरवून घेतलं व त्यानंतर छान असं गाळून मी ह्याला गरम करून घट्ट होईपर्यंत शिजवून घेतलं व त्यानंतर थंड करून अशा पद्धतीने मी डब्यात बंद करून ही चटणी फ्रीजमध्ये स्टोर केलेली आहे। जेव्हा लागेल तेव्हा यातली 1-2 चमचे चटणी बाजूला काढून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला ही चटणी वापरता येते। तर हे पहा, इथे आपलं जे मिश्रण होतं यामध्ये ही चटणीसुद्धा आपली व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे। थोडीशी मला वाटतं अजून आपण टाकूया, तर मी अजून एक अर्धा चमचा एवढी चटणी यात ॲड केलेली आहे व पुन्हा एकदा मी हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। चटणीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त गोड किंवा जास्त आंबट वाटत असेल तर तुम्ही अजूनही चटणी यामध्ये ॲड करू शकता।
तर अशा पद्धतीने आपलं जे मिश्रण आहे ते असं व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण ह्याचे छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत जे आपण आपल्या कचोरीमध्ये फिल करणार आहोत। तर हे कांद्याची किंवा तुम्ही शेगाव कचोरी सुद्धा ट्राय केली असेल, मात्र ही अगदी इन्स्टंट अशी कचोरी तयार होते व टी टाईमसाठी अगदी परफेक्ट स्नॅक्स आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आता मी इथे छान असे ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेते, जेणेकरून आपण जेव्हा कचोरी बनवू त्यामध्ये हे फील करायला आपल्याला इझी पडेल। तर अगदी व्यवस्थित असे मिनी कचोरी आपण इथे बनवतोय, तर त्या साईजचेच गोळे मी इथे बनवून घेते। तर सगळे गोळे मी इथे बनवून घेते व त्यानंतर आपण हे जे गोळे आहेत ते आपण जे रेस्ट करायला ठेवलेलं पीठ आहे त्यामध्ये फील करून घेणार आहोत। तर हे पहा, मी इथे हे सगळे गोळे तयार करून घेते। तर अशा पद्धतीने आपले छान असे आंबट गोड चवीचं स्टफिंग जे आपण बनवलं होतं त्यापासून हे सगळे गोळे आपले इथे तयार झालेले आहेत। आता आपण जे पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं त्यावरचा हा कपडा बाजूला काढून पुन्हा एकदा हे जे पीठ आहे अगदी 2 सेकंडसाठी आपल्याला मऊ असं मळून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याचे सुद्धा आपल्याला गोळे बनवून घ्यायचे। ते हे पहा, अगदी मऊ असं आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे। आता आपलं जे स्टफिंगचे गोळे आहेत त्याच्यापेक्षा आकाराने थोडेसे मोठे हे गोळे आपल्याला बनवायचे आहेत, जेणेकरून आपलं जे स्टफिंग आहे ते अगदी व्यवस्थित यामध्ये फिट होईल व ते तेलात जाऊन बाहेर येणार नाही। आणि हलकेसे मोठे एवढेच आपण हे पिठाचे गोळे अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत। तर असे मी सगळे गोळे इथे तयार करून घेते व त्यानंतर हे कसे स्टफ करायचे ते आपण पाहूया। हे सगळे गोळे माझे इथे तयार झालेले आहेत। आता हे स्टफ करण्यासाठी मी एक गोळा घेतलेला आहे। 2 अंगठ्यांच्या साहाय्याने दोन्ही हातांनी मी याला छानपैकी आतमध्ये दाबत ह्याची छान अशी वाटी तयार करून घेतलेली आहे व त्यानंतर आपण ह्या वाटीमध्ये जो स्टफिंगचा गोळा बनवलेला आहे तो छानपैकी ह्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे व नंतर हा गोळा दोन्ही हातांनी आतमध्ये ढकलत जे पिठाचं आवरण आहे ते वरच्या बाजूला खेचत आपल्याला छान असं ह्याला सील करून घ्यायचं आहे। अगदी साधी व सोपी पद्धत आहे। फक्त सील करताना आपल्याला ह्याला व्यवस्थित सील करायचे, जेणेकरून तेलात जाऊन हे सुटणार नाहीत। ते पहा, अशा पद्धतीने छान अशी ह्याची ही जी शेंडी आलेली आहे ही मी काढून घेते किंवा हिला आपण इथेच वळवून घेऊया व ह्याला छान असं आपण यामध्ये पिंच करत अगदी व्यवस्थित असं सील करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने ही कचोरी माझी इथे तयार झालेली आहे। अशाने मी बाकी सगळ्या कचोरी सुद्धा बनवून घेते। अजून एक कचोरी मी तुम्हाला पुन्हा एकदा फील करून दाखवते। हा गोळा अशा पद्धतीने दोन्ही हातांच्या अंगठ्याने आतमध्ये ढकलत आपल्याला छान अशी इथे एक वाटी तयार करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण मोदकाचं सारण भरतो त्याच पद्धतीने किंवा आपण पुरणाच्या पोळीला ज्याप्रमाणे पुरण आतमध्ये भरतो त्याच पद्धतीने आपल्याला हे जे स्टफिंग आहे ते ह्या वाटीमध्ये घालायचं आहे व त्यानंतर पीठ वरच्या साईडला ओढत दोन्ही हातांच्या साहाय्याने छान असं ह्याला सील करून घ्यायचं आहे। ते पहा, अशा पद्धतीने आपण जर गोळे करून ठेवले तर हे फिलिंग आतमध्ये स्टफ करण्यासाठी आपल्याला अगदी सोपं जातं। तर आता इथे ही सुद्धा कचोरी माझी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने सगळ्या कचोरी मी तयार करून घेते व त्यानंतर आपल्याला ह्यात तळायच्या आहेत। तर इथे एक साधारण 5-6 कचोरी झाल्यानंतर मी लगेचच तेल गरम व्हायला ठेवणार आहे। ही कचोरी बनवायला कमी वेळ लागतो, मात्र ही तळण्यासाठी मात्र खूप पेशन्स लागतात। तर हे पहा, अशा पद्धतीने 5-6 कचोरी माझ्या बनवून झाल्या की मी लगेचच तेल गरम होण्यासाठी ठेवणार आहे व आपण अगदी मंद अशा आचेवरती ह्या कचोरी छान अशा दोन्हीही बाजूंनी छान असा लालसर रंग येईपर्यंत ह्याला छान तळून घेणार आहोत। तर इथे माझ्या ह्या 5-6 कचोरी तुम्ही पाहू शकता तयार झालेल्या आहेत। आता मी इथे हे तेल गरम होण्यासाठी ठेवते आहे। आता हे तेल गरम करते वेळी हे आपल्याला फार कडकडीत गरम करायचं नाहीये, तर हलकं गरम करायचंय। आपण एक छोटासा गोळा यामध्ये घालून बघूया। हा लगेच जर वर आला म्हणजे तेल तुमचं खूप तापलेलं आहे, तर तेल थोडंसं थंड करून मग नंतर त्यात कचोरी सोडा। अगदी हलकं असं तेल थंड झालं की आपण एक कचोरी यामध्ये ॲड करूया व तुम्ही पाहू शकता कचोरी टाकल्यानंतर सुद्धा ह्याला हलके हलकेसे बबल्स खाली येत आहे, मात्र कचोरी लगेच तयार होत नाहीये। तर याच टेम्परेचरवरती आपल्याला आपली कचोरी तळून घ्यायची आहे। तर गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आपल्याला व अगदी स्लो फ्लेमवरती आपण ह्या कचोरी छान अशा तळून घेणार आहोत। फार जर फास्ट फ्लेमवरती तुम्ही ही कचोरी तळली तर ह्याला सगळे वरून बबल्स येतील व छान अशी जे टेक्स्चर आहे ते तुमच्या कचोरीला येणार नाही। त्यासाठी आपल्याला फार खस्ता अगदी खुसखुशीत व अगदी छान टेक्स्चरची जर कचोरी पाहिजे असेल तर अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला ह्या कचोरी तळायच्या आहेत। तर हे पहा, अगदी स्लो फ्लेमवरती ही कचोरी दोन्हीही बाजूंनी व्यवस्थित अशी जर फ्राय झाली त्यानंतर आपण गॅस मोठा करून कलर येईपर्यंत हिला छान अशी
तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता ह्याला छान अशी एक गोल्डन ब्राऊन असा रंग यायला लागलेला आहे. त्यावेळी मी ह्याला थोडंसं झाऱ्याने हलवून सगळ्या बाजू ज्या आहेत ह्याच्या या फ्राय होतील यासाठी हलवून घेतलेलं आहे व अगदी व्यवस्थित आता आपल्याला या गोल्डन अशा रंगावरती छान तळून घ्यायच्या आहेत. फारच छान व अगदी खुसखुशीत आपल्या या कचोरी तयार होतात. फक्त तळताना आपल्याला तेवढे पेशन्स ठेवायचे आहेत. अगदी स्लो मीडियम फ्लेमवरती ही कचोरी तळायची आहे. फार कडकडीत तेलात तळली तर ह्याचं जे टेक्स्चर आहे ते खराब होईल. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने माझ्या ह्या कचोरी ज्या आहेत त्या सगळ्या बाजूंनी अगदी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत. तर आता आपण ह्या कचोरी काढून घेऊया. अगदी छान अशा आपल्या कचोरी तयार झाल्या आहेत व काढल्यानंतर सुद्धा ह्याला हलका हलका रंग चढत राहील कारण की या व्यवस्थित अशा गरम आहेत अजूनही. तर हे पहा अशा पद्धतीने मी ह्या कचोरी काढून घेते व आता हे तेल जे आहे ते मी पुन्हा गॅस बंद करून 2 मिनिटं थंड करून घेणार आहे व त्यानंतरची नेक्स्ट बॅच मी तळणार आहे. हे पहा आपल्या ज्या कचोरी मी इथे घेतल्या होत्या तळून त्या तुम्ही पाहू शकता किती छान अशा रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत. हे पहा त्याचप्रमाणे तुम्हाला दाखवण्यासाठी त्याच तेलामध्ये मी लगेचच या 3 कचोरी सोडल्या होत्या व तुम्ही पाहू शकता तेल व्यवस्थित गरम असल्यामुळे हे जे कचोरी होत्या ह्याला वरती सगळे बबल्स आलेले आहेत. ह्यासाठीच आपल्याला तेल जे आहे ते व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला दुसरी बॅच त्यामध्ये तळायची आहे. नाहीतर हे जे टेक्स्चर आहे कचोरीचं हे वरून अशा पद्धतीने सगळे बबल्स येतील त्याला व दिसताना ते छान दिसणार नाही. आता ही कचोरी सुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवते. तर आपलं मोहन अगदी व्यवस्थित पडल्यामुळे आपली जी ही कचोरी आहे ही सुद्धा अगदी छान खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. फक्त तेल फार जास्त गरम असल्यामुळे ह्याचा जो टेक्स्चर आहे ते फक्त वरून खराब झालेला आहे. तुम्ही पाहू शकता ही सुद्धा अगदी खुसखुशीत अशी आपली कचोरी तयार झालेली आहे. मात्र आपण ह्या ज्या अगदी स्लो मीडियम फ्लेमवरती तळलेल्या कचोऱ्या होत्या तुम्ही पाहू शकता या बाहेरून सुद्धा फार छान अशा तळल्या गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आतून सुद्धा या अगदी खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत. छान अशा आंबट गोड चवीच्या या इन्स्टंट अशा तयार होणाऱ्या कचोरी आतून सुद्धा तितक्याच खुसखुशीत झालेल्या आहेत. ही सुद्धा कचोरी मी तुम्हाला कापून दाखवते. हे पहा फारच छान अशा खुसखुशीत अशा आपल्या ह्या कचोरी इथे तयार झालेल्या आहेत. हे जे आवरण आहे हे मी तुम्हाला हाताने थोडंसं कुस्करून दाखवते. तुम्ही पाहू शकाल हे किती खुसखुशीत झालेलं आहे. अगदी छान अशा आपल्या ह्या कचोरी इथे तयार झालेल्या आहेत. टी टाईमसाठी अगदी परफेक्ट स्नॅक्स आहे. त्याचप्रमाणे स्टफिंगसाठी फार जास्त काही कष्ट न करता अगदी इझी असं तयार होणारं आंबट गोड चवीचं हे भुजियापासून बनवलेलं स्टफिंग तुम्ही सुद्धा ह्या परफेक्ट टी टाईम कचोरीज नक्की ट्राय करून पहा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक व शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा लवकरच आपण भेटूया आपल्या अशाच काही इंटरेस्टिंग रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.